गोलंदाजी मार्कवर मिस्टर जय आलेले आहेत. मॅच बनू शकते. भरपूर वेळा आपण पाहतो 6 चेंडू आणि 6 धावा असताना देखील संघ पराभूत होतात. सफाळे प्रीमियर लीग मध्ये किस्सा घडला. त्यानंतर खास करून मुंबई उपनगरामध्ये MS11 झाई या संघाला मात्र 6 चेंडूंमध्ये एक धाव सुद्धा झाली नव्हती. इतिहास साक्षीदार. 6 चेंडूंमध्ये 3 धावा देखील बऱ्याच वेळा होत नाही. अमित पाटील अण्णा यांनी 12 चेंडूंमध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या. दैसर क्रीडांगणामध्ये इथे 6 मध्ये 6 करायचे आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रवींद्र मेहर आहे डीप मध्ये, कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. राज तोरेच्या खेळीला सुरंग लागलेला आहे. आता 5 चेंडू शिल्लक, 6 धावांचं टार्गेट समोर. घेऊयात एक छोटासा ब्रेक. यात मॅच मध्ये वेलकम बॅक. 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. जय या गोलंदाजाला चांगली कामगिरी करायची आहे. संघाला विजयश्री मिळवून देण्याकरिता दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल. बघा 5 चेंडू आणि 6 धावा. गौरवजी आपल्या माहितीसाठी किस्सा जरूर शेअर करेन. 1 लाखाची स्पर्धा सुरू होती दुकटनच्या मैदानामध्ये. एका बाजूने मैत्री सफाळे संघ होता, दुसऱ्या बाजूने कशित कोपर संघ होता. 18 चेंडूंमध्ये 6 धावा. राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, परंतु क्रिकेटची खेळपट्टी सर्वाधिक रंग बदलते. क्रिकेटच्या खेळामध्ये जर वर्णनच करायचं झालं तर क्रिकेटचा खेळ म्हणजे एखाद्या तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे. तेल लावलेल्या पैलवानाला जर तुम्ही पकडायला गेला तर हातातून तो सटकून जातो. तसाच क्रिकेटचा खेळ आहे. येथे शेवटच्या चेंडूपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. जय शतक दुसरा बॅट घेऊन सामन्याची उत्कंठा वाढू लागली. रोचकतेच्या दिशेने जय म्हणजे गोलंदाजीचा उच्च श्रेणी दर्जा दाखवून देतो. 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. फलका फसलाय. स्ट्राईकला रोटेट करण्यात आलाय. सामना होता कुठे येऊन पोहोचलाय कुठे. क्रिकेटचा खेळ इतका उत्कंठावर्धक का आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या खेळाची प्रगल्भता काय वाढलेली आहे. त्याचा सुंदर मूर्तिमंत उदाहरण सुद्धा मैदानामध्ये आपण पाहू शकतो. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजूनही 4 धावांचे टार्गेट समोर आहे. कंपल्सरी चेस हा नियम आपण पाहतोय सफाळे प्रभागामध्ये. आणि त्या दृष्टिक्षेपातून 2 चेंडूंमध्ये 4 धावा कराव्याच लागतील. पहिल्या 24 चेंडूंमध्ये 63 धावा कुठून काढल्या. बघा पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 20 धावा, चौथ्या षटकामध्ये 21 धावा. बघा खेळपट्टी तीच आहे, परंतु या आधीच्या 2 षटकांमध्ये जणू काही सुनामी आली होती. 5व्या षटकामध्ये गंगेच्या पात्राप्रमाणे पूर्णपणे शांत आणि विधीर्ण वातावरण आहे. खेळपट्टी अचानक गोलंदाजाच्या प्रेमात पडलाय. आता 2 चेंडू आणि 4 ची निकाल. काय जबरदस्त लढत. जेव्हा गोलंदाजाची दाद द्यावी लागेल ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केलेलं आहे अभूतपूर्व आणि अजरामर. आज आपल्या हातांनी मात्र तो इतिहास लिहितोय. सुंदर सुंदर गोलंदाजीचा प्रत्येक पंचांचा बोट आकाशाकडे. काय प्रदर्शन आहे. गोलंदाजाचं नाव जय आहे, परंतु त्याने दिग्विजय प्रस्थापित केलाय. जेव्हा एखादा योद्धा 40 पेक्षा जास्त लढाई जिंकतो त्याला दिग्विजय म्हटलं जातं.
6 चेंडूंमध्ये 6 धावांची, जे आपण किस्से शेअर केलंय बऱ्याचदा अशा सामन्यांमध्ये. सफाळी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर आबिडगरच्या मैदानामध्ये हा किस्सा आपण पाहिला, STMPL 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये हा किस्सा घडला आणि सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल कुर्लाई मातोश्री क्रीडांगण सरतोडीमध्ये देखील तो किस्सा घडतोय. 6 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना गौरवजी क्रिकेटचं बेसिक मात्र फलंदाज विसरलंय. सिंगल डबलला व्हॅल्युएशन देण्यात आलं नाही. जो फलंदाज आला बघा, इथे देखील हेवी बॅकलिफ्ट आहे. हेवी बॅकलिफ्ट आहे म्हणजे फलंदाज षटकार खेचण्याचाच प्रयत्न करतोय. सिंगल डबलचं व्हॅल्युएशन 0 आहे आणि त्या कारणास्तव आता 1 चेंडू शिल्लक राहिलाय आणि 4 धावांचं टार्गेट समोर आहे. चला, जागमाता रावळे NCC सफाळे, टॉसची प्रक्रिया फटाफट परिपूर्ण करून घ्या, नम्र विनंती आहे. क्रिकेटचा खेळ महान महान अनिश्चिततेने शृंगारलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये रोमांच आहे, थरार आहे, संघर्ष नाट्य आहे, तुंबळ युद्ध आहे, विजयाच्या लाटा आहेत, पराभवाची ओटी आहे, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा म्हणजेच क्रिकेटचा हा खेळ. उत्सुकतेचं काहूर आणि कुतूहलाचं साम्राज्य दर्शवणारा चेंडू आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि येथे मात्र जयने आपल्या हातांनी इतिहास लिहिलेला आहे. नाव जय आहे परंतु दिग्विजयी कामगिरी केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेतलेला आहे. 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड करून दाखवलेला आहे. हा भीम पराक्रम आहे, हा सुवर्ण कांचन योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे. जयचं नाव सफाळे क्रिकेटमध्ये पालघर क्रिकेटच्या वसुंधरेवर सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. 24 चेंडूंमध्ये 63 धावा झाल्या होत्या परंतु 6 चेंडूंमध्ये 6 धावा झाल्या नाही. एक वेळ राजकीय नेते कमी पक्ष बदलतील, सरडा कमी रंग बदलेल, परंतु क्रिकेटचा खेळ तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे तो हातामध्ये कधी सटकून जाईल सांगता येत नाही. जबरदस्त लढत बघायला मिळाली, अत्यंत रंजकतेचं शिखर गाठणारा खेळ आणि तेथे जयने मात्र इतिहास रचलाय. ध्रुव 11 केळवा संघातील एक महत्तम गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या